विधिमंडळामध्ये रमी खेळल्याच्या व्हिडिओमुळे वादात अडकलेले कोकाटे यांना राजीनाम्यापासून दिलासा मिळालाय। मात्र पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी नवा दावा करत माणिकराव कोकाटेंच्या अडचणी वाढवल्या आहेत। रोहित पवारांनी ट्विट करत कोकाटे रमी खेळताना आढळल्याचा चौकशीबद्दलचा अहवाल जो आहे तो शेअर केलाय। कोकाटे सभागृहात केवळ 42 सेकंद नव्हे तर तब्बल 18 ते 22 मिनिटं पत्ते खेळत होते असा विधिमंडळाच्या चौकशीचा अहवाल आणि हा अहवाल मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांकडे सादर झालाय असा दावाही रोहित पवारांनी केला। आमदार रोहित पवार यांनी या संदर्भात काय म्हटलंय नेमकं बघूया। खरं तर अनेक वेळा आपण भाषणामध्ये बघितलेलं आहे, देवेंद्र फडणवीस साहेब बोलतात की अटल बिहारी वाजपेयींचा वारसा आम्ही सर्वजण पुढे घेऊन चाललेलो आहोत। त्याच्याबरोबर अजितदादा नेहमी सांगतात की चव्हाण साहेबांचा वारसा आम्ही पुढे घेऊन चाललेलो आहोत। तर या दोन्ही नेत्यांना मला विचारायचं आहे की हा जो कुठला अहवाल असेल तुम्ही लोकांसमोर आणणार का। तर रोहित पवारांच्या दाव्यानंतर संजय राऊत, शशिकांत शिंदे आणि अंजली दमानिया यांनी नेमकं काय म्हटलंय, काय प्रतिक्रिया दिली आहे बघूया। आधी वॉशिंग मशीन, मग फडणवीस ॲक्ट ही समज द्यायची आणि माफ करायची। अशा अहवालांना फडणवीस किती किंमत देतात किंवा विधानसभेचे अध्यक्ष किती किंमत देतात, हा प्रश्न तुम्ही त्यांना विचारायला हवा। त्या माहितीप्रमाणे सरकार चालवायचं आहे, सरकार टिकवायचं आहे, म्हणून या राज्याचे मुख्यमंत्री आणि भाजपचा हातबल तर आहे का हा प्रश्नचिन्ह निर्माण होतोय। पण जर 18 ते 22 मिनिटं ते खरोखर अधिवेशनात पत्ते खेळत असतील तर अशा व्यक्तीला तातडीने परत फेरविचार करून अजित पवारांनी काढून टाकलं पाहिजे। परळीतील